महाराष्ट्रातील उद्योग गुजरात नंतर मध्य प्रदेशात. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मागील 2 वर्षात महाराष्ट्रातील 17 प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकच करत असताना आता त्यात भरीस भर म्हणून गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच गेल कंपनीचा 50,000 कोटींचा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आधीच अब्जावधींचा प्रकल्प गमावलेल्या महाराष्ट्राला आता आणखी एका 50,000 कोटींच्या गॅस प्रकल्पापासूनही मुकावं लागणार. गेल कंपनीच्या याच प्रकल्पासोबत भारत पेट्रोलियम कॉर्पचाही $6 अब्ज इथेन फेड क्रॅकर प्रकल्पही मध्य प्रदेशच्या बिना रिफायनरी इथं हलवण्यात आलाय. आता महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आलेले प्रकल्प कोणते तेही पहा. वेदांता फॉक्सकॉन 1,54,000 कोटी, टाटा एअरबस 22,000 कोटी, बल्क ड्रग्स पार्क 30,000 कोटी, मेडिसिन डिव्हाइस पार्क 424 कोटी, सिंधुदुर्गमध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प, नॅशनल मरीन पोलीस अकादमी, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, पेटंट डिझाईन ट्रेडमार्क केंद्र, मुंबईतील हिरे बाजार. महाराष्ट्रातली औद्योगिक गुंतवणूक 26% खाली घसरली तर गुजरातमधली गुंतवणूक 42% गेली. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात जाणं ही चिंतेची बाब आहे.